हॅलो फ्रेंड्स, आज मी बनवणार आहे चिकनची भाजी। मी इथे अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे स्वच्छ धुवून। आता मी हळद मिठात हळद टाकते। मीठ घालून घ्यायचा आणि मिक्स करून घ्यायचं। हे हळद मीठ चिकनला लागलं पाहिजे सगळं। इथं मी चिकनला हळद मीठ लावून घेतलेलं आहे। आता मी 15 मिनिटासाठी हे झाकून ठेवते। मी झाकून ठेवते। 2 लाल मिरच्या आणि 4 काजू हे मी भाजून घेणार आहे। आता मी हे भाजून घेतलेले काजू आणि मिरच्या मिक्सरमध्ये बारीक करून घेते। बारीक करून घेतलेलं आहे मी। 2 टमाटे बारीक चिरून घेतलेले आहेत। आता मी हे मिक्सरच्या भांड्यामध्येच टाकणार आहे आणि हे पण बारीक करून घेणार आहे मी ग्रेव्ही। मी तेल टाकून घेते। इथे तेल टाकलेलं आहे। तेल गरम झालेलं आहे। आता याच्यामध्ये मी कांदा टाकून घेते। कांदा मस्त फ्राय करून घ्यायचा। कांदा मस्त फ्राय करून घ्यायचा। आता याच्यामध्ये मी लसूणची आणि अद्रकची पेस्ट घालून घेते आणि हे मिक्स करून घेणार आहे। इथे मी कस्तुरी मिरची पावडर टाकून घेते। हळद टाकायची, धने पावडर, गरम मसाला टाकून घेते, आगरी मसाला घालून घ्यायचा। आता मी हे मसाला परतून घेते। चिकन मसाला थोडंसं पाणी टाकून हे मिक्स करून घ्यायचं। हे मसाले सगळे शिजून जातात। हळद मीठ लावलेलं चिकन घालून घेते याच्यामध्ये आणि मिक्स करून घ्यायचं। अशा प्रकारे तुम्ही एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा। आता मी टोमॅटो, काजू, बदाम आणि लाल मिरचीची पेस्ट घालून घेते आणि मिक्स करून घ्यायचे परत। भाजीला उकळी आलेली आहे। थोडंसं मीठ घालून घेते याच्यामध्ये चवीपुरतं। त्याच्यामध्ये मी मिक्सरचं भांडं धुवून घेतलेलं पाणी आहे ते टाकून घेते। आता मी हे झाकून 15 मिनिटं शिजू देते। आता मी झाकण काढून घेते। इथे चिकन शिजलेलं आहे। घालून घेते याच्यामध्ये।